येतोय सगळ्यांना आवाज? आपण मागील तासाला पर्यावरण आणि शाश्वत विकास या संकल्पना पाहत होतो. पर्यावरणाशी निगडीत महत्वाच्या काही समस्या आहेत. या समस्यांचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. तर पर्यावरणाशी निगडीत ज्या महत्वाच्या समस्या आहे, त्यातली पहिली समस्या आहे हवामानात बदल. आपण पाहतो याला जागतिक तापमान वृद्धी, ग्लोबल वॉर्मिंगची समस्या असं म्हणतो पहा. जागतिक तापमानात जर वाढ झाली तर काय होणार आहे? तर जागतिक तापमानात जर वाढ झाली तर ही जागतिक तापमानातील वाढ यामुळं या पृथ्वीवर जो बर्फ आहे हा बर्फ वितळला जाणार आहे आणि हा बर्फ जर वितळला तर पाण्याची पातळीत वाढ होईल आणि अनेक भूप्रदेश हे पाण्याखाली येतील. त्यामुळं त्या ठिकाणची समुद्रालगतच्या भागावर समुद्राचं पाणी जमिनीवर शिरेल आणि समुद्रालगतच्या भागावर जी लोकवस्ती आहे ही पाण्याखाली जाईल. ज्याप्रमाणे त्सुनामी लाटा झाल्या होत्या त्याप्रमाणे या जागतिक तापमान वाढीमुळं पृथ्वीचा अनेक भाग हा पाण्याखाली जाईल आणि मानवी वस्ती पाण्याखाली जाईल. हा एक मोठा धोका या हवामानातील बदलामुळं किंवा जागतिक तापमान वृद्धीमुळं होणार आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर ओझोन नावाचा वायू असतो पहा. हा ओझोनचा थर काय करतो? सूर्यापासून येणारे अतिनील किंवा तीव्र स्वरूपाचे किरण जे आहेत हे शोषले जातात आणि मानवाला त्या सूर्याचा अतितीव्र प्रकाश याच्यापासून माणसाचं काय होतं? संरक्षण होत असलेलं आपला पाहायला मिळतं आणि त्यामुळं मानवाचं संरक्षण होत असल्यामुळं माणसाच्या त्वचेत ही जी बाजू निघली असती ही बाजू निघत नाही. हे ओझोनमुळं होतं. नेमकं काय होतं की हवामानातील बदलामुळं पृथ्वीचं तापमान वाढतं. हे कशामुळं होतं? तर हरितगृह वायूचं जे उत्सर्जन आहे त्या हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळं या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असली आपल्याला पाहायला मिळते. मग हे हरितगृह वायू कोणते आहेत? तर कार्बन डायऑक्साइड तुमच्या समोर दिसतात पहा हे. कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, हायड्रोक्लोरोकार्बन, फेरक्लोरोकार्बन आणि सल्फर हेक्साफ्लोराइड हे हरितगृह वायू आहेत आणि या हरितगृह वायूमुळे काय होतं? हे जर अति प्रमाणात या हरितगृह वायूचं उत्सर्जन झालं तर त्याचे विपरीत असे परिणाम या मानवावर होत असतात आणि मग त्यामुळं दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या त्यातून निर्माण होत असतात. हे हरितगृह वायूमुळे होतं. म्हणजे हवामानातील बदलामुळं या समस्या निर्माण होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला त्यात पर्यावरणाशी निगडीत दुसरी महत्वाची समस्या पाहण्यापूर्वी आपण हा ग्रीन हाऊस इफेक्ट या चार्टच्या आधारे पाहूया. हा चार्ट तुमच्या पुढे आहे आणि या चार्टच्या आधारे हे हरितगृह वायूचा कसा दुष्परिणाम होतो हे या चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, दिसतं. हा हरितगृह वायू इथं सुद्धा दाखवले पहा. प्राथमिक हरितगृह वायू हे पृथ्वीच्या वातावरणात असलेले कर्ब द्विप्राणित मिथेन, नायट्रस ऑक्साईड व ओझोन वायू व पाण्याची वाफ आहेत. हे वायू पृथ्वीच्या वातावरणात राहून अवरक्त प्रारणे शोषून घेतात
व ती परत पृथ्वीवर परावर्तित करतात. हे वायू पृथ्वीवर हरितगृह परिणाम निर्माण करतात. हे या चित्राच्या आधारे आपल्याला दिसतं पहा. या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी हे चित्र मी समोर ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसरी पर्यावरणीय समस्या आपण अभ्यासत आहोत. या चित्रातून तुम्हाला सांगता येईल पहा. ज्याला बोलायचं असेल त्याने आपला डावीकडून उजवीकडे स्क्रीनवर टच करा आणि तिथे स्पीक असं आहे, तिथे टच करून बोला की ही समस्या तुमच्या समोर या चित्रामध्ये दिसते आहे. कोणती समस्या आहे ही? तर प्रदूषण. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आहेत. मग हवेचं प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, त्यानंतर ध्वनी प्रदूषण असेल. मग यामध्ये हवेचं प्रदूषण आणि हवामानात बदल या दोघांचा निकटचा संबंध आहे. हरितगृह वायूमुळं पृथ्वीची उष्णता तर वाढतेच वाढते. त्याशिवाय महानगरामध्ये दाट धुक्यासारखं प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते. आता इथं तुम्हाला हे कारखान्यातून कसा धूर प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो हे दिसतंय पहा या चित्रामध्ये. आणखी दुसरं चित्र आहे. याच्यामध्ये सुद्धा कसा मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो हे आपल्याला दिसतं आणि हे प्रदूषण कसं होतं ह्या वेगवेगळ्या चित्रांच्या सहाय्यानं आपल्याला पाहता येईल. हे असे एका शहरामध्ये तुम्हाला हा सगळे धुराचे नळकांडे किती आहेत हे दिसतं पहा. या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प दिसतोय आणि त्यातून धूर बाहेर पडणारा आपल्याला दिसतो. खतरनाक असं हे वायू प्रदूषण आहे. भारत प्रदूषण में अव्वल टॉप 20 हे वेगवेगळे चित्र दिसतात. बिहार के शहरों में बढ़ता प्रदूषण, त्यानंतर वायू प्रदूषण से होने वाले रोग असे हे चित्र दिसतं. इथं पहा किती वायू प्रदूषण दाखवलंय, गाड्यांचं प्रदूषण दाखवलेलं आहे, कारखाने दाखवले आहेत. इथे जल प्रदूषण पण दाखवलेलं पहा. जल प्रदूषण वेगवेगळ्या चित्रांमध्ये तुम्ही पाहत आहात. इथे सुद्धा जल प्रदूषण तुमच्या समोर आहे. त्यानंतर ध्वनी प्रदूषण तुमच्या समोर ध्वनी प्रदूषणाची वेगवेगळी चित्र आहेत. हे पहा हे पण ध्वनी प्रदूषणाचे चित्र आहेत. ध्वनी प्रदूषणामुळे कानाला कसा त्रास होतो, कानाचे पडदे कसे खराब होतात वगैरे या चित्रातून आपल्याला दिसतं. हे ध्वनी प्रदूषण चित्र आहेत. आता पुन्हा हे गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर म्हणजे वायू प्रदूषणाचं चित्र आपल्या समोर आहे. हा सुद्धा वायू प्रदूषणाचं चित्र दाखवणारा फोटो आहे. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे जे वायू प्रदूषण आहे, यामुळं मोठमोठी शहरं जर तुम्ही पाहिली, पुणे, मुंबई यासारख्या शहरात जर तुम्ही गेला, तर तुम्हाला साधारणतः दिवसभरच तो दाट धुक्यासारखं असतं. परंतु सूर्य मावळतीला गेल्यानंतर आपल्याला ते सगळं असं वातावरणामध्ये धुराडा दिसतो. हा धुराडा म्हणजे काय आहे? धुकं म्हणजे काय आहे? तर हे प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेलं प्रदूषण आहे आणि या प्रदूषणामुळं शहरी भागातल्या लोकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. मोठमोठ्या महानगरामध्ये कायमच असा त्या शहराच्या भोवती धुक्यासारखा दाट धुक्यासारखं प्रदूषण पसरलेलं आपला पाहायला मिळतं. याचाच या दाट धुक्याचा परिणाम त्या म्हणजे धुकं नसते प्रदूषणातले वायू असतात. त्याचा परिणाम जसा शहरी भागावर मोठ्या प्रमाणावर होतो, तसं ग्रामीण भागावर सुद्धा याचा परिणाम होत असतो. परंतु शहरी भागावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. अशी ही पर्यावरणाशी निगडीत महत्वाची दुसरी समस्या आहे, ती म्हणजे प्रदूषण. त्यानंतर तिसरी महत्वाची समस्या आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे जंगलतोड. तुमच्या समोर एक चित्र दिसतं पहा. हा मनुष्य लाकडं तोडताना आपल्याला दिसतो आहे. मोठमोठी झाडं तोडताना दिसतोय. हे दुसऱ्याही चित्रात तेच आहे. त्यानंतर या जम्मू काश्मीर परिसरामध्ये मोठमोठी वृक्ष आहेत आणि ही मोठमोठी वृक्ष कशी तोडली जात आहेत, हे आपण पाहतो. हे पहा अशी मोठमोठी वृक्ष
आहेत आणि ही मोठमोठी वृक्ष तुमच्या समोर जे चित्र आहे त्याच्यामध्ये दिसतंय आणि ही मोठमोठी वृक्ष तोडली जात आहेत. इथे पहा जम्मू काश्मीर में अवैध कटाई से जंगल के जंगल साफ आणि असे मोठमोठे जंगलाची जंगल अवैध रीतीनं तोडून कसे साफ केले जातात याची ही बातमी आणि याचे फोटो आपल्या समोर आहेत. हे पहा वृक्ष तोडीचं जंगलातील वृक्ष कटाई जोमात अशा प्रकारचा हा एक चित्र हा फोटो आपल्याला दिसतो आहे. वृक्षांची सर्वात जास्त तोड होत आहे. असे हे वेगवेगळे वृक्षतोडीचे फोटो आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत पहा. तर अशा पद्धतीनं जंगलतोड ही पर्यावरणाशी निगडीत पुढची महत्वाची समस्या आपण पाहत आहोत. तुम्ही पाहता मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रदूषणातून कार्बन डायऑक्साइड हा मोठ्या प्रमाणात हवेमध्ये सोडला जात असतो. माणसाच्या श्वासोश्वासाद्वारे सुद्धा आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड काय करतो मोठ्या प्रमाणात बाहेर सोडतो. मग ही जी झाडं असतात, ही मोठमोठी जंगलं असतात, हा हानिकारक असलेला कार्बन डायऑक्साइड ही जंगलं स्वतः शोषून घेतात. म्हणजे झाडं स्वतः काय करतात शोषून घेत असतात. जंगलांमुळं कार्बन डायऑक्साइड हा शोषून घेतला जातो, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीत काय करत असतो, भर घालत असतो आणि जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम मी मगाशी तुम्हाला सांगितले. जागतिक तापमान वाढ झाल्यामुळं पृथ्वी ही पाण्याखाली येऊ शकते. मानवी वस्ती बरीचशी पाण्याखाली येऊ शकते. समुद्रालगतचा भाग हा पाण्यामध्ये जाऊ शकतो. जसा आपला मुंबई आणि परिसर आहे हा. आणि म्हणून जर झाडं असतील, तर हे झाडं वातावरणातला कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळं जागतिक तापमान वाढीत कमी करायला हे झाडं कारणीभूत ठरतात आणि योग्य प्रमाणात आपल्याला त्याच्या उपाययोजना करता येतात. म्हणून वृक्ष लावणं फार महत्वाचं आहे आणि या वृक्ष लावण्यामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात काय करतो, जंगलतोड करत असतो आणि जर जंगलं अशी नष्ट झाली, तर जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे जर जंगलाची जंगलं नष्ट झाली, तर काय होणार आहे? जंगलात अनेक प्रकारचे प्राणी असतात आणि मग या प्राण्यांना जंगल सामावून घेणार नाही. जंगलाची जंगल साफ झाली तर आणि मग आपण बऱ्याच वेळेला पाहतो, की आमच्या मानवी वस्तीमध्ये बिबट्या आला, लांडगा आला, हरणं आली. तर याचं कारण काय आहे? ही जंगलाची जंगलं नष्ट झालेली आहेत आणि या जंगलतोडीमुळं आपल्याला ह्या समस्येला सामोरं जावं लागतं. ते वाघ, सिंह, त्यानंतर बिबट्या, लांडगा हे प्राणी जर मानवी वस्तीत आले, तर मानवाला सुद्धा धोका निर्माण होईल आणि अशा या जैवविविधतेने संपन्न असलेल्या जंगलातील प्राणी संपदा ही नष्टही होऊ शकते. याचबरोबर आदिवासी लोकं जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या उपजीविकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपजीविकेच्या गरजा भागवत असतात. यामध्ये मध, मेण, डिंक, लाख हे गोळा करण्याचं चाललेलं असतं. त्यांचे उद्योग चाललेले असतात. त्याच्यावर त्यांची उपजीविका चाललेली असते आणि आदिवासी लोकांची उपजीविका सुद्धा हे जर जंगलं नष्ट झाले, तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि म्हणून जंगलतोड रोखणं हे तुमच्या आमच्या हातात आहे आणि नुसती जंगलतोड रोखूनच थांबायचं नाही, तर आपण झाडं सुद्धा लावली पाहिजे. प्रत्येकाने एक निश्चय केला पाहिजे. आपण हे पर्यावरण शिकतो आहोत, तर मी किमान 5 झाडं लावील. नुसतं झाडं लावणार नाही, तर त्याचं संरक्षण करील, संवर्धन करील, ते चांगल्या पद्धतीनं वाढवील. म्हणजे ही झाडं आपल्याला फायदेशीर आहेत. फारच आपल्याला समजा काही झाडं आपण काय करतो, की लिंब हे अशी झाडं जर लावलीत, नाही बुवा मला लगेच त्याचा फायदा मिळणार, तर फायद्याची लावा. आंब्याचं झाड लावा, आंबा खायला मिळेल. कवठाचं झाड लावा, कौठ खायला मिळेल.
जांभळाचं झाड लावा, जांभळ खायला मिळेल. सीताफळ लावा, रामफळ लावा, पेरूची झाडं लावा. पण आपण अशी कमीत कमी प्रत्येकाने 5-5 झाडं नक्की लावली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. त्याचं चांगल्या रीतीनं संरक्षण केलं पाहिजे. संवर्धन आपण केलं पाहिजे. त्यानंतर पुढची आपल्याला पर्यावरणाशी निगडीत महत्वाची समस्या आहे, ती म्हणजे पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढलेली आहे, वाढतच चाललेली आहे. हवामानात बदलामुळं दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळं पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्याच्यातच मग स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणं ही लोकांपुढची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या कोरोनाची परिस्थिती आलेली आहे आणि या कोरोनाच्या परिस्थितीमुळं मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन होतं आणि ह्या लॉकडाऊनच्या काळाचा जर आपण विचार केला, तर आपल्याला असं लक्षात येतं, की आपण पर्यावरणातलं जे प्रदूषण होतं, कारखाने बंद राहिल्यामुळं, गाड्या बंद राहिल्यामुळं, हे प्रदूषण या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळात पूर्णतः म्हणजे प्रदूषण थोपलं गेलं, थांबलं गेलं आणि त्याचा निसर्गावर किती चांगला परिणाम झाला पहा. 1 जूनलाच पाऊस पडायला लागला आणि आजही आपण पाहतो, की आपल्या सगळ्याच भागामध्ये उत्तम पाऊस पडलेला आहे. आपलं पीक या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये उत्तम रीतीनं आलेलं आहे. जूनपासून जूनमध्ये, जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा सगळीकडे पाऊस येतो आहे. म्हणजेच आपण जर प्रदूषण रोखलं, वृक्ष लागवड केली, तर पाण्याची कमतरता ही जी मोठी समस्या आहे, याच्यावर आपल्याला नक्कीच मात करता येणार आहे. यानंतर पुढची समस्या आहे, ती म्हणजे जैवविविधतेचा ऱ्हास. निसर्गामध्ये निसर्गाचा विचार केला तर अनेक प्रकारची जीवसृष्टी आहे. म्हणजे एकसारखे सगळे प्राणी आहेत का? सगळ्या वनस्पती आहेत का? नाही. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक लाखो नव्हे तर कोट्याधींनी जीव आपल्या या निसर्गामध्ये आहे. त्याच्यात विविधता आहे. प्राण्यांमध्ये विविधता आहे, पक्ष्यांमध्ये विविधता आहे, वनस्पती, झाडं यांच्यामध्ये विविधता आहे. या सगळ्याला म्हणतात जैवविविधता आणि ही जी जैवविविधता आहे, या जैवविविधतेचा ऱ्हास होतो आहे. त्यामुळं अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामानात बदल ही जैवविविधतेच्या ऱ्हासाचं प्रमुख कारण आहे. तुम्ही पहा जंगलतोड केली तर जंगलातले अनेक प्राणी हे नष्ट होतील, वनस्पती नष्ट होतील, म्हणजे जैवविविधतेचा ऱ्हास होईल. हवामानात तापमान वृद्धी झाली, ग्लोबल वॉर्मिंगची समस्या म्हणजे जागतिक तापमानात वाढ झाली, तर समुद्राचं पाणी जमिनीवर येईल आणि अनेक त्या जमिनीवरच्या जीवसृष्टी सुद्धा नष्ट पावतील. म्हणजे जैवविविधतेचा ऱ्हास होईल आणि जैवविविधतेचा ऱ्हास झाल्यामुळं अनेक प्राण्यांच्या ग त्या अन्नाची गरज भागवली जाणार नाही. मनुष्य प्राण्याची सुद्धा अन्नाची गरज ही भागवली जाणार नाही आणि त्यामुळं या पर्यावरणातल्या वेगवेगळ्या समस्याला माणसाला सामोरं जावं लागतं. त्यातली जैवविविधता ही एक समस्या आता आपण अभ्यासलेली आहे. आपण जर भारताच्या पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणाचा जर अभ्यास केला, तर हे जे जंगलविषयक धोरण आहे, पर्यावरण आणि जंगलविषयक धोरण आहे, याचं नियोजन, प्रोत्साहन, समन्वय आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्वतंत्र अशा एका यंत्रणेकडे दिलेली आहे आणि ती यंत्रणा म्हणजे पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय. या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे भारतामध्ये पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणाचं नियोजन करणं, त्याला प्रोत्साहन देणं, त्याचा समन्वय साधणं आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी ही
पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सोपवलेली आहे. या मंत्रालयाचा प्राथमिक उद्देश आहे देशातील तलाव व नद्या, तेथील जैवविविधता, जंगले आणि प्राणी जगत इत्यादी नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करणं. प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेली जी धोरणं आहेत, त्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणं हे या मंत्रालयाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे करताना हे जे मंत्रालय आहे, हे शाश्वत विकास आणि मानवाचं कल्याण या 2 मूल्यांचा आधार घेत असतं. कोणती 2 मूल्य? शाश्वत विकास आणि मानवाचं कल्याण. अशा पद्धतीनं पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी भारत सरकारनं या मंत्रालयाकडे स्वतंत्रपणे जबाबदारी सुपूर्द केलेली आहे. अशा पद्धतीनं आज आपण पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्यांचा अभ्यास केलेला आहे.